आहे, राहुल नार्वेकर जे इकडचे आमदार आहेत त्यांच्यावर थोडं बोलणं गरजेचं आहे. मी सहसा कुठच्या व्यक्तीवर बोलत नाही, पण बोलणं गरजेचं का आहे? कारण ह्या व्यक्तींनी अध्यक्ष म्हणून जी लबाडी केली, आणि कदाचित मी हे बोलतोय माझ्यावर ते कारवाई करतील, कारण हल्ली ते एका वेगळ्या मस्तीत फिरतात. आपण पाहिलं हरिभाऊ राठोड यांची सिक्युरिटी कशी एका मिनिटात काढून घेतली. दात्रक साहेब तुम्ही बसून घ्या ना प्लीज, तुम्ही उभे कशाला? सिक्युरिटी काढून घेतली म्हणजे एका माजी खासदाराची ज्याच्यावर थ्रेट परसेप्शन आहे, ज्याच्या जीवाला धोका आहे, साहेबांचा पक्ष आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडण्याचे जे आदेश दिले, जे हुकूम दिले, ते ह्याच अध्यक्षांनी दिलेले आहेत. ह्याला आपण पुन्हा एकदा मतदान करू शकतो का? आणि मी राहुल नार्वेकरांचं नाव एवढ्यासाठीच घेतोय, कदाचित ते आता चिडतील, बम सुरू होईल माझ्या नावाने, पण एवढ्यासाठीच घेतोय कारण ह्या कुलाबा मतदारसंघामध्ये 3 तिकीट एका घरी गेलेले आहेत. आणि परवाची दादागिरी, परवा हुकुमशाही तुम्ही पाहिली असेल. इथून पुढे मला वाटतं पवारताई पण ज्या उभे आहेत त्यांनी पण इंटरव्ह्यू दिला की मकरंद नार्वेकरांनी स्वतः कुठे या ताई, तुम्हीच मला वाटतं परवा इंटरव्ह्यू दिला. तुमचं पाहत होतो आणि तुमच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे, खरोखर दाद द्यायला पाहिजे. एक बुके आहे का? तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 68 लोक असे आहेत ज्यांनी माघार घेतलेली आहे. का? तर भाजपकडून ऑफर आली, का तर मिंदेंकडून टोळ्यांची धमकी आली, का तर पोलीस घरी पाठवले म्हणून, का तर काहीतरी तुमचं खोटं नाटं आहे म्हणून. हे जे लोक आहेत, जे माघार घेणारे आहेत, धमक्यांना बळी पडणारे आहेत, पैसे जे घेऊन घरी बसतात ना, असल्या नालायक लोकांना आणि निर्लज्ज लोकांना आपण घरी बसवणं हे आपलं काम आहे. आता ही निवडणूक त्याची आहे. कितपत आता आपण सहन करायचं, महाराष्ट्र म्हणून कितपत सहन करायचं, तुम्ही मतदार म्हणून तुमचा मतदानाचा अधिकार जो हिरावून घेतलेला आहे हे कितपत सहन करणार आहात, ही निर्णायक निवडणूक आहे. आणि अशीच आहे ना, मकरंद नार्वेकरांकडून धमकी आली, पैशाची ऑफर आली, सगळं काही झालं, पण वाकले नाहीत, झुकले नाहीत, ताटकणा दाखवून उभा राहिलेले आहेत. खरोखर तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे. पण ही जी दादागिरी आज ह्या परिवाराने, अध्यक्षांच्या परिवाराने इथे ह्या मतदारसंघात दाखवलेली आहे. त्याचं भांडण झालं, कधी कुठच्याही एरियामध्ये भांडण झालं. मुंबई बोलल्यानंतर आपली एकच ओळख होती, ती म्हणजे अस्सल मुंबईकर. पण आज तीच ओळख आहे ना बदलायची आहे. आत्ता जिथून आलो मी सायन वडाळा, तिथे पण लोक मला सांगतात की आदित्य